अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. भगवान शंकरांची पूजा आपल्याला कशी करायची आहे, भगवान शंकरांच्या पिंडीवर काय अर्पण करावे, काय अर्पण करू नये, गर्भवती महिलांनी व्रत धरावे की नाही, मंदिरात जावे की नाही, त्यांनी महादेवाची सेवा कशी करावी, त्याचप्रमाणे ज्या महिलांना मासिक धर्म आहे त्यांनी कोणत्या सेवा कराव्यात, त्यांनी व्रत करावे की नाही, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. बघा, माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र असं म्हटलं जातं. तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्याची जी कृष्ण चतुर्दशी असते त्याला शिवरात्र येत असते, पण माघ महिन्यातल्या कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असं म्हटलं जातं. या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची, महादेवाची खूप सेवा करायची असते. आणि हा एक दिवस असा असतो ना, बघा, ज्या महिलांना 16 सोमवार व्रत किंवा प्रदोष व्रत करणं शक्य होत नाही, सोमवार व्रत करणं शक्य होत नाही ना, त्यांनी फक्त जर महाशिवरात्र हे व्रत अगदी मनापासून स्वच्छ मनाने महादेवाची सेवा करून जर केलं तर त्यांना त्या प्रदोष व्रत केल्याचं, सोमवार व्रत केल्याचं फळ मिळत असतं. इतकं महत्त्व ह्या महाशिवरात्रीच्या व्रताला आहे. त्याचबरोबर त्या दिवशी केलेल्या सेवेला सुद्धा आहे. या दिवशी आपल्याला सगळ्यांना भगवान शंकरांची भरभरून अशी सेवा करायची आहे. बघा, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत की भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत, साम सदाशिव आहेत. ते आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. त्यांच्या भक्तांनी फार काही नाही, पण एक लोटा जरी त्यांना पाणी अर्पण केलं, जल अर्पण केलं, तरी त्या सेवेचं त्यांना खूप फळ मिळत असतं. कारण की भगवान शंकर हे भोलेनाथ आहे. जो भक्त त्यांची अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करतो त्याच्यावर ते लवकर प्रसन्न होत असतात आणि त्याला भरभरून असा आशीर्वाद सुद्धा देत असतात. तर बघा, आपल्याला या दिवशी काय करायचं आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून महिलांनी केस धुवावेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बघा, तुम्हाला या दिवशी केस धुवायचे आहेत, पण केस पूर्ण वाळल्यानंतर तुम्हाला महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करायचा आहे. तुम्ही अभिषेक घरी करा किंवा मंदिरात जाऊन करा, तुमच्या यथाशक्तीनुसार. पण तुम्ही घरी जरी अभिषेक केला, घरी जरी तुम्ही त्या सेवा केल्या ज्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तरी तुम्हाला तितकंच फळ मिळणार आहे मंदिरात गेल्यासारखंच. तर बघा, तुम्हाला तुमचे केस स्वच्छ कोरडे करून मग महादेवाच्या पिंडीला अभिषेक करायचा असतो. चुकूनही आपल्या केसातून जर पाणी टपकत असेल आणि चुकूनही ते आपल्या महादेवाच्या पिंडीवर पडू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणून केस धुतले तरी तुम्ही स्वच्छ कोरडे करून मग तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक कसा करायचा. अभिषेक तुम्ही पाण्याने करा, दुधाने करा, पंचामृताने करा किंवा गंगाजलाने करा, हे तुमच्या मर्जीवर. तुम्ही अभिषेक कशानेही करू शकता. तुम्हाला जर दुधाने, पंचामृताने अभिषेक करायचा असेल तरी तुम्ही करू शकता. नाही तुम्हाला शक्य, तुम्ही फक्त पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता. फक्त आपली श्रद्धा महत्त्वाची असते. आता बघा, जर तुम्हाला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा असेल तर तुम्हाला तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा तांब्यामध्ये किंवा जे आपण खाली अभिषेकाला ताट वापरतो ते तुम्हाला तांब्याचं घ्यायचं नाही आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. असं म्हटलं जातं की तांब्याच्या भांड्यामध्ये दूध, दही किंवा पंचामृत जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा त्याचं विष तयार होतं आणि आपल्याला ते महादेवाला अर्पण करायचं नाही. जर तुम्हाला पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा असेल महादेवाच्या पिंडीवर तर ते तुम्हाला स्टीलच्या भांड्यामध्ये, स्टीलच्या लोट्यामध्ये, स्टीलच्या ग्लासमध्ये, स्टीलच्या वाटीमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि ते तुम्ही स्टीलच्या चमच्याने तुम्हाला ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे, लक्षात घ्या. जर तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक करणार असाल तर तुम्ही ते तांब्यामध्ये सुद्धा तुम्ही ते अर्पण करू शकता, काहीच हरकत नाही. पण दुधाने आणि पंचामृताने जर तुम्ही अभिषेक करणार असाल तर ते तुम्हाला स्टीलच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण आपल्याला महादेवाची सेवा ही मनोभावाने करायची आहे, पण या चुका आपल्याकडनं होऊ नये याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्ही जर दुधाने, पंचामृताने अभिषेक करणार असाल तर खालचं जे ताट आहे ज्यावर तुम्ही महादेवाची पिंड ठेवणार ते ताटसुद्धा, म्हणजे ताट आपण शक्यतो काय करतो, देवाचं ताट घेत असतो ज्याला आपण ताम्हण म्हणतो, ते सुद्धा तुम्ही घेऊ नका. तुम्ही स्टीलचं ताट घ्या जर तुम्ही दुधाने आणि पंचामृताने अभिषेक करणार असाल तर. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा,
महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे असतात. आता बेलपत्र तुम्हाला माहीत आहे की 3 पानांचं एक बेलपत्र असतं. बेलपत्र अर्पण करताना काय काळजी घ्यावी? बेलपत्र अर्पण करताना ते कधीही तुटलेलं किंवा असं कुरतडलेलं, एक पान निघालेलं कधी असं अर्पण करू नये. व्यवस्थित त्याचे 3 पानं आहेत की नाही किंवा चिरलेलं वगैरे पाहून घ्यावं आणि मग ते बेलपान तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. भले तुम्ही एकच बेलपान अर्पण करा, पण व्यवस्थित पाहून ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. बेलपान अर्पण करताना त्याचं बेलपान हे नेहमी आपल्याला पालथं घालून अर्पण करायचं असं तुम्हाला माहीत असेलच महादेवाच्या पिंडीवर. आणि बेलपानाचा जो देठाचा भाग आहे तो महादेवाच्या पिंडीचे जो निमवता भाग असतो, ज्याला आपण जलधारा म्हणतो, त्या निमवत्या भागावर ते देठ आलं पाहिजे. अशा रीतीने तुम्हाला ते बेलपान अर्पण करायचं आहे. तर अशापर्यंत तुम्हाला ते बेलपान अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही महादेवांना भस्म लावू शकता, त्यानंतर चंदनाचा लेप लावू शकता, पण चुकूनही महादेवांना हळद कुंकू अर्पण करू नका. त्याचप्रमाणे तुळशीपत्र महादेवांना अर्पण करू नका, कारण तुळशी मातेने तो एक शाप दिलेला होता, म्हणून आपल्याला तुळशीपत्रसुद्धा महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं नाही. त्याचप्रमाणे नारळातलं जे काही पाणी आहे ते सुद्धा तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं नाही आहे. तुम्ही पांढरी कोणतीही फुलं महादेवांना अर्पण करू शकता. बेलपान अर्पण करा. बेलपान तुम्ही एक जरी अर्पण केलं तरी चालणार आहे. जर शक्य असेल तर 108 भगवान शंकरांची नावं घेऊन 108 बेलपान अर्पण करा. नाही 108 मिळाली तर एकच बेलपान घ्या, तेच तुम्ही 108 नावं घेऊन पुन्हा पुन्हा अर्पण करू शकता. भगवान शंकरांचं नाव घ्यायचं, ते बेलपान अर्पण करायचं, पुन्हा ते उचलून घ्यायचं, पुन्हा दुसरं नाव घ्यायचं, परत ते बेलपान अर्पण करायचं, पुन्हा उचलून घ्यायचं, परत भगवान शंकरांचं तिसरं नाव घ्यायचं, पुन्हा ते बेलपान अर्पण करायचं, परत उचलून घ्यायचं. अशा रीतीने तुम्ही ते एकच बेलपान 108 वेळा भगवान शंकरांची नावं घेऊन ते अर्पण करू शकता. तर अशापर्यंत तुम्हाला भगवान शंकरांची सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही घरी जर तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथ पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथातला 11वा अध्याय जरी पठण केला, जरी वाचला, तरी तुम्हाला संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथ वाचण्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून 11वा अध्याय वाचायला विसरायचं नाही. 11वा अध्याय प्रत्येकाने वाचावा ही नम्र विनंती. त्यानंतर तुम्ही शिवस्तुती, त्यानंतर तुम्ही शिवमहिमा स्तोत्र जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र, अतिशय छोटंसं स्तोत्र आहे 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र, ते तुम्ही पठण करू शकता. 1 वेळेस करा, 11 वेळेस करा, तुमच्या यथाशक्तीनुसार. त्यानंतर भगवान शंकरांचा जय जयकार तुम्ही करू शकता. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तर अशापर्यंत तुम्ही भगवान शंकरांचा जय जयकार करू शकता. जय जयकार तुम्ही 3 वेळेस करू शकता, 11 वेळेस करू शकता, तुमच्या यथाशक्तीनुसार. फक्त बघा, आपल्याला भरभरून या दिवशी सेवा करायची आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला सेवा कोणती करता येईल, मी काय या दिवशी सेवा करू शकते, मला संपूर्ण दिवस ही सेवा करायची आहे. आता ज्यांना महिलांना कुठे बाहेर कामाला जावं लागतं, जॉब आहे, अर्थात त्यांच्याकडनं जास्त सेवा होणार नाही, पण ते नामस्मरण नक्कीच करू शकता. तुम्ही नामस्मरण करू शकता. ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्ही अखंड जप करू शकता. आता बघा, ज्या महिलांना मासिक धर्म आहे, अर्थात त्यांना महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करता येणार नाही, मग त्यांनी दिवसभर फक्त तुम्ही भगवान शंकरांची जी भक्तगीते आहे ती तुम्ही लावून द्या, ती तुम्ही श्रवण करा, किंवा तुम्ही हे जे स्तोत्र आहेत हे तुम्ही श्रवण जरी केले यूट्यूबवर लावून तरी चालणार आहे. जसं की 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र, शिवमहिमा स्तोत्र, शिवस्तुती, हे तुम्ही श्रवण करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही दिवसभर भगवान शंकरांचं अखंड नामस्मरण करू शकता. ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्रात जप करू शकता किंवा नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तर तुम्ही अखंड नामस्मरण तुम्ही या दिवशी करू शकता. तुम्ही उपवास करू शकता, पण तुम्हाला फक्त महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करता येणार नाही, त्यांची पूजा करता येणार नाही, पण तुम्ही बाकी या नामस्मरण करणं किंवा ज्या स्तोत्र वगैरे आहे ते तुम्ही श्रवण करू शकता. तर तुम्ही या सेवा करू शकता. जरी तुम्ही नामस्मरण जरी केलं तरी तुम्हाला त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळत असतं. लक्षात घ्या, नामस्मरणामध्येच खूप मोठी ताकद असते. त्यानंतर आता बघा, ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी काय करायचं, म्हणजे 7व्या महिन्यानंतर त्या गर्भवती महिलांनी महादेवाच्या मंदिरात जायचं नसतं असं म्हटलं जातं. त्यामागचं कारण असं आहे की महादेवाच्या पिंडीवर नागाची फणी असते आणि त्या नागाच्या फणी जेव्हा ती गर्भवती महिला शिवमंदिरात जाते
तेव्हा त्या नागाची दृष्टी त्या गर्भवती महिलावर पडते आणि त्यामुळे तिला कालसर्प दोष लागू शकतो. म्हणजे आपल्याला बऱ्याच प्रकारचे दोष लागू शकतात. त्यामुळे ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी मंदिरात जाण्याचं टाळावं. त्यांनी घरीच बसून तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता. लक्षात घ्या. आता ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी उपवास करावा का? बघा, तुमच्या तब्येतीला झेपत असेल तर तुम्ही उपवास करू शकता. उपवास करायचा असेल तर व्यवस्थित खाऊन वगैरे तुम्ही उपवास करा, जेणेकरून तुमच्या बाळाला तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. जर तुम्हाला झेपत नसेल तर तुम्ही उपवास यावर्षी नाही केला तरी चालणार आहे. तुम्ही पुढच्या वर्षी उपवास करू शकता. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला पण तुम्ही सेवा मात्र करू शकता. सेवा करायला काहीच हरकत नाही. तुम्ही सेवा करू शकता. घरी तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करू शकता. फक्त तुम्हाला मंदिरात जायचं नाही, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही घरी बसून सेवा करू शकता. भगवान शंकरांचं नामस्मरण करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही उपवास पण करू शकता. तुमच्या तब्येतीला झेपत असेल तरच तुम्ही उपवास करा, नाही तर नाही केला तरी चालणार आहे. तर अशाप्रकारे तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. भगवान शंकरांचे तुम्हाला काय काय सेवा करायच्या आहेत मी तुम्हाला सांगितलं आहे. तर हा संपूर्ण दिवस तुम्ही या सेवा करा. नाही काही सेवा करायला जमलं ना तर फक्त आणि फक्त भगवान शंकरांच्या पिंडीवर पाण्याने का होईना पण अभिषेक करा. अभिषेक करताना नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय, स्त्रियांनी नेहमी नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा असतो आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा असतो. या मंत्राचा तुम्ही जप करून तुम्ही अभिषेक करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही दिवसभर अखंड नामस्मरण भगवान शंकरांचं करू शकता. तुम्ही मनापासून तुम्ही छोटीशी का होईना सेवा करा, पण मनापासून आणि श्रद्धेने करा, जेणेकरून त्या सेवेचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळेल. आणि भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत. आपण छोटी काही ना काही सेवा केली पण मनापासून आणि श्रद्धेने केली, आपले कर्म चांगले आहेत ना, तर नक्कीच ते आपल्या भक्तांवर प्रसन्न होत असतात, त्यांना आशीर्वाद देत असतात. आणि लक्षात घ्या, भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करताना कधीही शंखाने अभिषेक करू नये. कारण भगवान शंकरांनी शंखासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून शंखाने कधीही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा नसतो. लक्षात घ्या. तुम्ही स्टीलची वाटी घ्या, स्टीलचा पेला घ्या, स्टीलचा तांब्या घ्या, तुम्ही काही घेऊ शकता. जर तुम्हाला दुधाने आणि पंचामृताने अभिषेक करायचा असेल तुम्ही स्टीलच्या भांड्याचा वापर करा. पाण्याचा फक्त अभिषेक करायचा असेल तुम्ही तांब्याच्या भांड्यात घेऊ शकता. फक्त ही गोष्ट महत्त्वाची आहे, ती एवढी लक्षात ठेवा. तर चला, ही एक खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.